हाय, नमस्कार. आता थोड्याच दिवसामध्ये सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यामुळे सजावटीची लगबग सगळ्यांकडेच चालू होईल आणि मलाही ह्या वर्षी एक छोटासा गणपती बनवायचा आहे. त्याचं कारण गणपती बाप्पा बनवायची माती आहे, तर ती आणली. तर ही आता प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवली कारण की त्याला हवा लागू नये म्हणून आणि कमी प्रमाणात आहे म्हणून मी ह्या मातीचा फक्त गणपती बनवणार आहे आणि जो खालचा बेस आहे तो हा प्लास्टिक माझ्याकडे एक झाकण होतं डब्याचं. तर त्या झाकणाचा वापर करून मी ह्याच्यामध्ये व्हाईट सिमेंट सेट केलंय. ते आता चांगलं सुकलंय आहे व्हाईट सिमेंट. ते आता व्यवस्थित निघेल. तर हा खालचा बेस मी करणार आहे. त्याला आपण पाट म्हणू गणपती बाप्पाचा. आणि ही गणपती बाप्पाची छान अशी माती आहे. तर हे दोन्ही तयार आहेत. तर मी आता गणपती बाप्पा म्हणते आणि मस्त असा गणपती बाप्पा तयार करायला चालू करते. चला. मी आधी इथे गणपती बाप्पाचे जे बॉडी पार्ट्स आहेत ते लावून घेते, म्हणजे माझा एकदा बेस तयार झाला ना की बाकीचं काम करायला मला सोपं जाईल. ही माती आहे ना, एवढी छान आहे ना, काय सांगू तुम्हाला. हा एवढा पातळ लेअर बनवते पण ते कुठेच ब्रेक होत नाहीये. एकदम छान असा लेअर बनतोय. मूर्ती घडवण्यासाठी, छोटं मोठं काम करण्यासाठी खरंच खूप छान आहे. म्हणूनच मला तर वाटतं पारंपरिक ज्या मूर्ती बनायच्या त्या मातीपासूनच बनायच्या. आणि मी जी ही काय आज मूर्ती घडवते ती जी काय घडेल ती ह्या मातीचीच कमाल असेल असं मला वाटतंय.
गणपती बाप्पा मोरया. आता खूप मला मोठं काम करायचं आहे, ते म्हणजे मला आता गणपती बाप्पाचे डोळे बनवायचे आहेत. एकतर हा छोटासा बाप्पा आणि त्यातच एकदम छोटेसे डोळे असणार आहेत, त्यामुळे एकदम बारीक काम आहे ते मला करायचं आहे. थोडं टेन्शन आलं आहे मला, पण प्रयत्न केल्यानंतर ते मला बऱ्यापैकी जमलं. गणपती बाप्पा घडवत असताना असा एक छोटासा एक पार्ट ड्रॉवरमध्ये मिळाला, त्याचा वापर मी गणपती बाप्पाच्या फेट्यासाठी करू शकत होते. तर मी लगेच गणपती बाप्पाच्या फेट्याला लावून टाकलं आणि ते छानही दिसत होतं. माती संपायचं टेन्शन मला यासाठी आहे की माती इथे कुठे मिळते मला अजिबात माहीत नाही आहे. तर ही माती जी आहे ना, जी मी गावाला गेले होते, तर तिथे गावाला गणपती बनवायच्या कार्यशाळा आहेत, तर तिथून आणली. पण मी एक चूक केली की ही माती कमी प्रमाणात आणली. अजून थोडी आणली असती ना तर काही प्रॉब्लेम नव्हता. पण ठीक आहे, जी काही माती आहे त्या मातीतच मी हा गणपती बाप्पा घडवणार आहे. उफ, 2-2.5 तासांनी गणपती माझा तयार झाला आहे. मला गणपती बाप्पा घडणार कसा, त्यापेक्षा माती संपेल की काय याचं टेन्शन जास्त होतं. पण जी काही माती आणली होती त्या मातीमध्ये जमेल त्या पद्धतीने हा छोटासा गणपती बाप्पा माझा तयार झालेला आहे. तर आता 1-2 दिवस मी त्याला तसंच ठेवून देते आणि त्यानंतर मी कलरिंगचं काम चालू करते. 2 दिवसानंतर पाहताय तुम्ही खालून थोडासा एक गॅप निर्माण झाला आहे, तर तो गॅप मला फिक्स करावा लागेल, नाहीतर ही मूर्ती हलत राहणार. तर आता माझ्याकडे जी माती होती ती पूर्ण संपली. तर आता बाजारात जी रेडीमेड क्ले मिळते ती आणली. त्याचा वापर करून खालून जो हा गॅप तयार झाला आहे तो मी फिक्स करून घेते, म्हणजे मूर्ती व्यवस्थित राहील. त्याचबरोबर गणपती बाप्पाचे जे दात आहेत त्याचंही काम राहिलं आहे. तर तेही छोटेसे जे दात आहे ते पण मी ह्या क्लेचा वापर करून लावून घेते. चला, ह्या क्लेचा वापर करून जे दाताचं काम राहिलं होतं तेही झालं आणि जे खाली जी मी क्ले लावली तीही आता सुकत आली. मग मी आता कलरिंगचं काम चालू करते.
माझ्याकडे छोटे मणी आहेत तर त्याची मी माळ तयार केली आणि तीही घालते आता गणपती बाप्पाला. आणि ढँटडॅड माझा इट्टुकला पिट्टुकला छोटूसा बाप्पा तयार झालेला आहे. तर तुमच्याही घरी आता गणपती येणार आहेत, तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.